वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन् नित्यं महापातकनाशनं। ब्रह्मा मुरारिस्त्रिपुरान्तकारी भानुशशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्रश्च निराहुकेतवस्कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। नमस्कार मंडळी, मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 12 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर ह्या कालावधीचे येणाऱ्या आठवड्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। मेष रास या आठवड्यात मेष राशीच्या जातकांसाठी आत्मविश्वास, धाडस आणि नेतृत्व गुण ह्या तिन्ही गोष्टी तुमची खरी ताकद ठरणार आहे। मंगळ तुमच्या राशीला बल देत असल्याने कार्यक्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही एका झटक्यात घेऊ शकाल। त्याचे सकारात्मक परिणाम देखील तुम्हाला मिळतील। ऑफिसमधील स्पर्धा तीव्र राहील, पण तुम्ही निर्धाराने पुढे जाल। ज्या प्रकल्पावर बऱ्याच दिवसापासून काम सुरू आहे त्यात आता महत्त्वाचा टप्पा पूर्ण होण्याची ह्या आठवड्यात शक्यता आहे। नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना ह्या आठवड्यात आर्थिक नियोजन नीट करणं आवश्यक आहे। गुंतवणुकीत स्थैर्य दिसेल। वरिष्ठांचा जरूर सल्ला घ्या, त्याचा थेट तुमच्या व्यवसायात तुम्हाला नक्की फायदा होईल। गुरुच्या चतुर्थ दृष्टियोगाचा तुमच्या धनभावावर पडत असल्याने पैसे येतील, पण खर्च देखील वाढणार आहेत। घर, वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खर्च होऊ शकतो। एखादी जुनी थकबाकी मिळण्याची शक्यता आहे। मित्रांकडून घेतलेले कर्ज परत करण्यास हाच कालावधी योग्य आहे। शेअर मार्केटसाठी हा आठवडा सावध गुंतवणुकीचा आहे। शक्यतो शेअर मार्केटपासून दूर राहा किंवा शॉर्ट टर्म किंवा इंट्राडे ह्यापासून स्वतःला दूर ठेवा। लॉंग टर्म गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या। प्रेम व नातेसंबंधामध्ये जोडीदारासोबत संवाद वाढवणं आवश्यक आहे, अन्यथा गैरसमज होतील। अविवाहितांना नवीन ओळख आकर्षित करू शकते। लगेच भावनिक होऊ नका। कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील। घरात एखाद्या सणाची किंवा छोटेखानी गेट टुगेदरची तयारी सुरू होईल। आरोग्यदृष्ट्या रक्तदाब, थकवा, डोकेदुखी ह्या त्रासापासून मेष राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे। सकाळी लवकर उठून व्यायाम किंवा योगसाधना केलीत तर दिवसभर तुम्हाला पूर्ण ऊर्जा मिळेल। मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे लाल, शुभ अंक आहे 9, शुभवार आहे मंगळवार व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा 1 पाठ करा, लाल रंगाचे वस्त्र धारण करा आणि ओम अम अंगारकाय नमः या मंत्राचा रोज 11 वेळेला जप करा। वृषभ राशीसाठी हा आठवडा स्थैर्य, आत्मविश्वास आणि जबाबदारी घेण्याचा असून शुक्राचा अनुकूल दृष्टीमुळे तुम्हाला आनंददायी आणि समतोल निर्णय घेण्याची नवीन संधी मिळेल। करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा शिस्तबद्ध आणि शांत स्वभाव इतरांना आकर्षित करेल। काही जुन्या अडचणी ह्या आठवड्यात मिटू शकतात। वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल। व्यापाऱ्यांसाठी नवीन करार, नवीन ग्राहक किंवा नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे। शेती, बांधकाम, सौंदर्य किंवा फॅशन क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात विशेष लाभ संभवतात। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगले धनयोग घेऊन येत असून शुक्र आणि गुरु यांच्या संयोगाने घरात सुखसमृद्धी नांदेल। अचानक आलेले उत्पन्न, बोनस किंवा जुने गुंतवणुकीचे फळ ह्या आठवड्यात मिळू शकते। मात्र मिळालेली रक्कम आपल्या वैयक्तिक गोष्टींवर खर्च करू नका, ती पुनर्गुंतवणूक करा। भावनिक खर्च टाळा। सोन्यात किंवा जमिनीत गुंतवणुकीचा विचार तुम्ही ह्या आठवड्यात करू शकता। प्रेम नातेसंबंधामध्ये ह्या आठवड्यात स्थैर्यता येणार असून जोडीदाराच्या भावनांचा सन्मान करा। एकत्र केलेली गोष्ट, एकत्र केलेली कुठलीही छोटीशी सफर देखील तुमचं नातं घट्ट करू शकते। अविवाहितांना कार्यालय किंवा मित्रमंडळातून प्रेमप्रसंगाची सुरुवात होऊ शकते। आरोग्यदृष्ट्या वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात थोडासा जडपणा, पचनासंबंधी त्रास, गॅस किंवा ॲसिडिटी यासंबंधी त्रास संभवतो। पाण्याचे प्रमाण वाढवा। फुलांच्या सुगंधात वेळ घालवल्यास तुम्हाला मानसिक शांती या आठवड्यात मिळू शकते। वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पांढरा, शुभ अंक आहे 6, शुभवार आहे शुक्रवार व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय देवी लक्ष्मीची या शुक्रवारी पूजा करा व तिला 5 लाल गुलाबाची फुलं अर्पण करा। शक्य असल्यास रोज रात्री झोपताना दुधात केशर टाकून प्राशन करा। मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यात बुध तुमच्यावर कृपादृष्टी ठेवणार असून तुमचं विचारशक्तीचं साम्राज्य या आठवड्यात वाढणार आहे। संवाद कौशल्य तुमचं मुख्य शस्त्र ठरणार आहे। हा आठवडा शिकण्याचा, नवी दिशा शोधण्याचा आणि बुद्धिमत्तेने स्वतःचे यश
स्वतःच मिळवण्याचा आहे. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने ऑफिसमध्ये काही नवीन बदल किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. लेखन, शिक्षण, मीडिया, कम्युनिकेशन आणि डिजिटल क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात नवीन संधी मिळतील. व्यावसायिक भागीदारी स्पष्टता ठेवा, प्रवासातून लाभ होईल. आर्थिकदृष्ट्या ह्या आठवड्यात आर्थिक नियोजन नीट करणं गरजेचं आहे, अन्यथा इनबॅलन्स होऊ शकतो. पैसे हातात येतील पण स्थैर्य राखणं गरजेचं आहे, म्हणजे संयमाने खर्च करा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी ह्या संतांनी म्हटलेल्या उक्तीचा नक्की उपयोग ह्या आठवड्यात करून घ्या. नवीन कामात पैसे गुंतवताना योग्य ती काळजी घ्या. कुटुंबियांच्या मदतीने काही आर्थिक अडचणी दूर होतील. पैसे गुंतवणूक करताना त्यामधून तुम्हाला लाभ किती मिळणार आहे ह्यापेक्षा त्या पैशांची सुरक्षितता किती आहे हे तपासणे देखील आवश्यक आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा आठवडा उत्तम असून जुने गैरसमज दूर होण्याकरता संधी मिळेल. जोडीदारासोबत नवीन संवाद वाढवा. जर काही सांगायचं राहिलं असेल तर ह्या आठवड्यात ते बोलून टाका. कौटुंबिक संबंध अधिक घट्ट होतील. आरोग्यदृष्ट्या मिथुन राशीच्या जातकांना अतिविचार केल्यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो, म्हणजे निद्रानाश. त्यामुळे डोकं दुखू शकतं. त्यामुळे ध्यानधारणा करा, मोबाईलचा वापर कमी करा आणि हलका आहार घ्या. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवा, शुभ अंक आहे 5, शुभवार आहे बुधवार व मिथुन राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी गणपती गजाननाला 21 दुर्वा अर्पण करा आणि ओम ब्राम ब्रीम ब्रोम 6 बुधाय नमः या मंत्राचा रोज 14 वेळेला जप करा आणि शक्य असेल तेव्हा हिरवे कपडे परिधान करा. कर्क राशीच्या जातकांसाठी भावनिक स्थैर्य, कुटुंबातील सौहार्द आणि मानसिक शांती हे महत्त्वाचे विषय ह्या आठवड्यात ठरणार आहे. चंद्र तुमच्या राशीचा अधिपती असल्यामुळे तो अनुकूल स्थितीत आहे. त्यामुळे अंतःप्रेरणा आणि संवेदनशीलता दोन्हीमध्ये वृद्धी होणार आहे. तुमचं मन एखाद्या निर्णयाकडे ओढलं जाईल, मात्र भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. आवाजाकडे लक्ष द्या, योग्य दिशा नक्की मिळेल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. आदरही तुमचा योग्य तो होणार आहे. वरिष्ठांकडून विश्वास आणि शाबासकी मिळेल. कामाच्या पद्धतीत थोडा बदल तुम्हाला करणं गरजेचं आहे. नवीन तंत्रज्ञान शिकून घ्या. विशेषतः वेळेचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. शिक्षण, आरोग्य, केअर, अध्यापन आणि कन्सल्टिंग क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात प्रगतीचे नवीन आयाम मिळतील व नवीन संकेत देखील मिळतील. व्यापार आणि भागीदारांशी स्पष्ट संवाद ठेवावा, अन्यथा गैरसमज होऊ शकतो. जर तुम्ही घरातून काम करत असाल, म्हणजे वर्क फ्रॉम होम करत असाल, तर हा काळ अत्यंत फलदायी आहे. मात्र वेळेचं योग्य नियोजन करा. वेळेच्या व्यवस्थापनावर ह्या आठवड्याचं यश अपयश तुम्हाला मिळणार आहे. नवीन प्रकल्पांसाठी मित्रमंडळी किंवा नातेवाईकांकडून उत्तम साथ मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चंद्र आणि गुरु ह्यांच्या दृष्टीने अनुकूल असून धनप्राप्तीचे नवीन संकेत प्राप्त होतील. स्थावर मालमत्ता, घराचे व्यवहार किंवा कुटुंबातील एखाद्या संपत्तीविषयक निर्णयात तुम्हाला या आठवड्यात आर्थिक लाभ होऊ शकतो. मात्र भावनांवर आधारित खर्च किंवा गुंतवणूक टाळा. घरात एखाद्या नव्या वस्तूची खरेदी होऊ शकते. बचत योजनांवर लक्ष केंद्रित करा आणि दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला सुरक्षितता देणार आहे, याकडे विशेष लक्ष द्या. प्रेम व नातेसंबंधामध्ये गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घ्या. जोडीदाराच्या भावनांचा सन्मान करा. अविवाहितांना कौटुंबिक ओळखीमधून चांगले प्रस्ताव विवाहाचे ह्या आठवड्यात मिळू शकतात. कुटुंबात छोटासा सण, वाढदिवस किंवा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होईल. आरोग्यदृष्ट्या कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात शरीर आणि मन यांचा समतोल राखणं आवश्यक आहे. भावनिक ताण येणार नाही याची योग्य ती काळजी घ्या, कारण त्याचा तुमच्या पोटावर परिणाम होऊ शकतो. सकाळी थंड पाण्याने आंघोळ आणि संध्याकाळी चंद्रदर्शन करा, त्यामुळे तुम्हाला चांगली मानसिक शांती मिळेल. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे चंदेरी पांढरा, शुभ अंक आहे 2, शुभवार आहे सोमवार व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी 1 लोटाभर दूध शिवलिंगावर अर्पण करा आणि ओम चंद्राय नमः या मंत्राचा रोज 11 वेळेला जप करा व घरात चंदनाची उदबत्ती किंवा धूप लावा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
सिंह राशीच्या जातकांसाठी आठवडा ऊर्जावान, प्रेरणादायी आणि कार्यसिद्धीचा आहे. सूर्याच्या बलवान प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढणार आहे. पण लक्षात ठेवा, आत्मविश्वास अहंकारामध्ये परावर्तित होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. कर्तृत्वाला विनम्रतेने सामोरे जा. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने आठवड्यात कामात मोठे बदल घडू शकतात. त्याचा स्वीकार करा. ज्यांना नेतृत्वाची जबाबदारी घ्यायची होती त्यांच्यासाठी ही वेळ योग्य आहे. ऑफिसमधील संघर्ष मिटवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ शकता. सरकारी अधिकारी, शिक्षक, प्रशासकीय क्षेत्रातील लोकांना हा आठवडा प्रगतीपथावर नेणारा ठरेल. व्यावसायिकांना नवीन करार, प्रेझेंटेशन किंवा टेंडर म्हणून तुम्हाला लाभ होऊ शकतो. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतात. वरिष्ठांकडून कौतुकाची थाप पडेल, पण वादग्रस्त व्यक्तींशी 2 हात दूर राहिलेलं बरं. आर्थिकदृष्ट्या सूर्याचा प्रभाव तुमचे आर्थिक स्थान ह्या आठवड्यात मजबूत करणार आहे. पगारवाढ, बोनस किंवा सन्मानाची प्राप्ती होईल. मोठ्या गुंतवणुकीपूर्वी मात्र गुंतवणूकदार सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. मित्रांकडून मदत मिळणार आहे. रविवारी सूर्याला अर्घ्य देताना आर्थिक स्थैर्यासाठी नक्की प्रार्थना करा. प्रेम व नातेसंबंधामध्ये आत्मविश्वास वाढणार असून कधीकधी तुम्ही थोडे हुकुमशाही पद्धतीने वागू शकता. शक्यतो ते टाळा. त्यामुळे जोडीदाराचा तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधा आणि जास्तीत जास्त वेळ जोडीदाराला द्या. अविवाहितांना आकर्षक व्यक्ती ह्या आठवड्यात भेटू शकते, जी तुमच्या आयुष्यात चांगले बदल निर्माण करू शकते. कुटुंबात वृद्ध व्यक्तींचे आशीर्वाद आवश्यक आहेत हे लक्षात ठेवा. सूर्याशी संबंधित समस्या म्हणजे उष्णता, रक्तदाब किंवा डोळ्यांचा ताण सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जाणवू शकतो. तेव्हा सकाळी लवकर उठून 12 सूर्यनमस्कार घाला आणि रोज 7 तुळशीची पानं रिकाम्या पोटी प्राशन करा. त्यामुळे तुम्ही तणावावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे सोनेरी, शुभ अंक आहे 1, शुभवार आहे रविवार व सिंह राशीसाठी हा आठवड्याचा उपाय येत्या रविवारी सूर्याला तांब्याच्या तांब्यातून अर्घ्य अर्पण करा आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. तसेच आठवडाभरात जेवढी शक्य होतील तेवढी लाल रंगाची फळं जसं की सफरचंद, डाळिंब वगैरे त्याचं आहारामध्ये नित्य सेवन करा. त्यामुळे तुमची शक्ती वाढण्यास मदत होईल व शरीरात आवश्यक त्या व्हिटॅमिनची पूर्ती होईल. कन्या राशीच्या जातकांसाठी शिस्त, नियोजन आणि तपशील ह्या आठवड्यात महत्त्वाचा ठरणार असून बुध तुमच्या राशीवर दृष्टी ठेवत असल्याने कामातील विश्लेषण शक्ती प्रखर होणार आहे. जिथे इतरांना गोंधळ वाटतो तिथे तुम्ही अचूक उत्तर शोधाल. ती परिस्थिती सहज नियंत्रणात आणाल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, पण त्यातून तुमचं कौशल्य सिद्ध होणार आहे. तेव्हा एकही नवीन जबाबदारी सोडू नका. वरिष्ठांशी संवाद साधा. लेखा, संशोधन, विश्लेषण, शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील लोकांना ह्या आठवड्यात प्रगतीपथावर जाण्यास नक्की मदत होईल. व्यावसायिकांसाठी आठवडा व्यवहार आणि डॉक्युमेंट्स नीट तपासण्याचा आहे. नवीन करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी बारकाईने सर्व पेपर्स नीट वाचा. ज्यांना परदेशाशी संबंधित काम आहे अशा कन्या राशीच्या जातकांना नवीन संपर्क मिळू शकतात व तुमच्या कष्टाचं फळ मिळू शकतं. आर्थिकदृष्ट्या आठवडा स्थिर राहणार असून छोटे उत्पन्नाचे स्रोत उघडणार आहेत. बचत योजनांवर लक्ष केंद्रित करा, मात्र अनावश्यक खरेदी टाळा. गुरुवारी गुरुची पूजा केल्यास धनप्राप्तीचे नवीन योग तुमचे बलवान होणार आहेत. तेव्हा येत्या गुरुवारी दत्तगुरूंची पूजा नक्की करा. प्रेम व नातेसंबंधामध्ये थोडे अंतर ठेवूनच निरीक्षण करा. जोडीदाराच्या गरजा ऐकून घ्या. कुठली प्रतिक्रिया देताना त्याचे काय परिणाम होऊ शकतात किंवा कुठले गैरसमज होऊ शकतात ह्याचा आधी विचार करा. म्हणजेच बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे नवीन गैरसमज होणार नाही व जोडीदाराशी तुमचं नातं अधिक वृद्धिंगत होईल. अविवाहितांसाठी मित्रवर्तुळातून कोणीतरी खास व्यक्ती ह्या आठवड्यात तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते. मात्र भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. कुटुंबियांकडून मानसिक आधार मिळेल याची खात्री बाळगा. आरोग्यदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात थोडासा थकवा, मान व खांदादुखी, झोपेचा त्रास जाणवू शकतो. तेव्हा तुमचा स्क्रीन टाईम कमी करा. आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश वाढवा. दररोज किमान 15 मिनिटं ध्यानधारणा करा. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवट पिवळा, शुभ अंक आहे 5, शुभवार आहे बुधवार व गुरुवार
व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा व रोज ओम बुधाय नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा व शक्य होईल तिथे हिरव्या रंगाची वस्त्र वापरण्याचा प्रयत्न करा. ज्योतिषप्रेमींनो नमस्कार. तुम्ही ज्योतिष मंडल ह्या चॅनेलवर दाखवलेलं प्रेम आणि विश्वास आमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. आता नुकतेच आपल्या ज्योतिष मंडल या यूट्यूब चॅनेलने 3000 सबस्क्रायबर्सचा टप्पा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे गाठलेला आहे. यापुढेही असेच आम्हाला तुमचे सहकार्य हवे आहे. आम्ही प्रत्येक व्हिडिओद्वारे 12 राशींचे सटीक शुभ अंक, शुभवार व शुभ रंगासह शास्त्र, धर्म व श्रद्धेच्या निकषावर आधारित असे साप्ताहिक राशी भविष्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. जर आमचे हे प्रयत्न तुम्हाला आवडले असतील तर कृपया व्हिडिओखाली असलेल्या सुपर थँक्स या बटनावर क्लिक करा. तुमचा एक छोटासा सुपर थँक्स देखील आमच्या ह्या आध्यात्मिक सेवेला अधिक बळ देणारा ठरेल. प्रत्येक सुपर थँक्स देणाऱ्याचं नाव आम्ही ज्योतिष मंडल परिवाराच्या प्रत्येक महिन्याच्या ज्योतिष श्रद्धावंदाच्या यादीत नक्की समाविष्ट करू. तुमचा पाठिंबा म्हणजे आमच्यासाठी प्रेरणा व सहकार्याचं एक नवं पाऊल असेल, जे आम्हाला एक नवीन दिशा प्राप्त करून देईल. त्यामुळे असेच अव्याहतपणे नवनवीन ज्योतिषविषयक व्हिडिओ बनवण्यास आम्हाला नवीन उत्साह व प्रेरणा मिळेल. तुमचे पुनश्च आभार. जय गणेश. तुळ राशीच्या जातकांसाठी संतुलन राखणे हीच या आठवड्यातली तुमची मास्टरकी ठरणार आहे. शुक्र तुमच्या राशीचा स्वामी असून या आठवड्यात तो केंद्रस्थानी येत आहे. त्यामुळे आकर्षण, व्यक्तिमत्व, निर्णयक्षमता आणि संबंध सुधारणार आहेत. मात्र भावनांपेक्षा वास्तविकतेवर लक्ष केंद्रित करा. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने ऑफिसमधील वातावरण सकारात्मक राहणार असून नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदाऱ्या वाढणार आहेत. तुमची बोलण्याची शैली आणि मुत्सद्दीपणा वरिष्ठांना प्रभावित करेल. पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्यांनी स्पष्ट करार आणि पारदर्शकता ठेवावी. कला, फॅशन, डिझाईन, मीडिया आणि कन्सल्टिंग क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा विशेष लाभदायक ठरणार आहे. ज्यांना नवीन नोकरी किंवा बदली हवी आहे त्यांना शुभवार्ता या आठवड्यात मिळू शकते. टीमवर्कवर लक्ष केंद्रित करा. एकट्याने काम करण्यापेक्षा समूहाने एकत्रित काम केल्यास त्याचे चांगले सुपरिणाम या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या शुक्रामुळे धनयोग ह्या आठवड्यात शक्य आहे, पण खर्च देखील वाढणार आहे. तेव्हा खर्चावर नियंत्रण ठेवा. विशेषतः सौंदर्य, वस्त्र, घर सजावट किंवा पर्यटनावर पैसे खर्च होऊ शकतात. एखाद्या मित्राला मदत करताना आर्थिक नियोजन नीट करा. बचतीचे महत्त्व विसरू नका. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊन या आठवड्यात गुंतवणूक करायला काहीही हरकत नाही. विशेषतः शुक्रवारी ही गुंतवणूक केलेली लाभदायक ठरेल. प्रेम व नातेसंबंधांच्या दृष्टीने ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला नवनवीन गोष्टी तुमच्या जोडीदाराकडून कळणार आहेत. जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी हा उत्तम काळ आहे. जोडीदार व तुमच्यातील संवाद वाढवल्यास जोडीदार व तुमच्यातील अंतर देखील कमी होण्यास या आठवड्यात मदत होईल. छोटासा एखादा प्रवास किंवा डिनर डेट तुमचं नातं अधिक घट्ट करेल. अविवाहितांना आकर्षक व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. मात्र निर्णय भावनांवर नव्हे तर ओळखीतून घ्या. आपल्या कुठल्याही जोडीदाराकडून अपेक्षा ठेवू नका, अन्यथा अपेक्षा भंग होऊ शकतो. कौटुंबिक वातावरणात समतोल राखा. वादविवादांपासून दूर राहा आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आरोग्यदृष्ट्या तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्वास्थ्य सामान्य राहणार असून मानसिक ताण किंवा त्वचा रोगाची शक्यता ह्या आठवड्यात आहे. सौंदर्य प्रसाधनामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची ॲलर्जी होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या आणि रोज ध्यानधारणा करा. तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे गुलाबी. शुभ अंक आहे 6. शुभवार आहे शुक्रवार. व तुळ राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय, देवी लक्ष्मीची ह्या शुक्रवारी पूजा करा व पांढऱ्या फुलांचा हार देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि गुलाबाच्या सुगंधित अत्तराचा या आठवड्यात वापर करा आणि ओम शुक्राय नमः या मंत्राचा रोज 15 वेळेला जप करा. वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा आत्मशक्ती, गुप्तबुद्धी आणि परिवर्तनाचा आहे. तुमचा स्वामी मंगळ अत्यंत बलवान स्थितीत असून त्याचा अर्थ तुम्ही जे काही ठरवाल ते साध्य करण्याची प्रचंड ऊर्जा या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होणार आहे. मात्र राग आणि अधीरता ह्यापासून स्वतःला दूर ठेवा. आत्मविश्वास हा अहंकारात परावर्तित होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या.
तुमच्या बोलण्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही याकडे लक्ष द्या. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने मोठे बदल या आठवड्यात घडू शकतात. काहींसाठी पदोन्नती व नवीन प्रकल्प तर काहींसाठी जबाबदारीमध्ये वाढ होऊ शकते. तुम्ही ज्या विषयात तज्ज्ञ आहात त्या क्षेत्रात आता तुमची दखल घेतली जाणार आहे. तेव्हा संशोधन, पोलीस, वैद्यक, मानसशास्त्र, तपास, वित्तीय क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे. नोकरी बदलाचा विचार करणाऱ्यांनी हा आठवडा योग्य असून नवीन प्रस्तावांवर चर्चा करण्यास काहीही हरकत नाही. आर्थिकदृष्ट्या मंगळ आणि गुरुचा प्रभाव धनयोग निर्माण करत असल्यामुळे गुप्त लाभ किंवा अडकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे. कर्जफेडीत सुलभता येईल. मात्र जोखीम असलेली गुंतवणूक टाळा, म्हणजे आपल्या कुवतीनुसारच रिस्क घ्या. शेअर मार्केट किंवा लॉटरीसारख्या गोष्टीत भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. म्हणजे शेअर मार्केट व लॉटरीपासून स्वतःला ह्या आठवड्यात दूर ठेवा. घरात आर्थिक नियोजनांवर ह्या आठवड्यात चर्चा होणार आहे. तुमच्या सासरकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम व नातेसंबंधामध्ये उत्कटता आणि भावनिक खोली दोन्ही गोष्टी या आठवड्यात वाढणार आहेत. पण शंका किंवा नियंत्रणाची प्रवृत्ती टाळा. संशयित स्वभाव दूर ठेवा. जोडीदाराशी प्रामाणिक संवाद ठेवा. अविवाहितांना एखादी रहस्यमय पण आकर्षक व्यक्ती ह्या आठवड्यात भेटू शकते. त्या बाबतीत कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आरोग्यदृष्ट्या शारीरिक ऊर्जा चांगली असली तरी ताणामुळे किंवा अधिक कामामुळे थकवा जाणवू शकतो. हार्मोनल किंवा पचनाशी संबंधित त्रासांकडे दुर्लक्ष करू नका. ध्यान, प्राणायाम जरूर करा. पाण्यामध्ये वेळ घालवा, म्हणजे पोहणे, अभिषेक करणे, त्याच्यामुळे तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे गडद लाल. शुभ अंक आहे 9. शुभवार आहे मंगळवार. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन ओम क्राम क्रीम क्रोम 6 भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. व आठवड्यात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा लाल वस्त्र परिधान करा. लाल रंगाचा नॅपकिन, लाल रंगाची पर्स, लाल रंगाचं वॉलेट किंवा लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे चांगले सुपरिणाम तुम्हाला या आठवड्यात मिळू शकतात. धनुराशीसाठी आठवडा ज्ञान, प्रवास आणि आत्मविकासाचा असून गुरु तुमचा स्वामी असल्याने हा काळ शिकण्यासाठी आणि लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी उत्तम आहे. तुमचे विचार विश्व वाढणार आहे. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी बनणार असून ऑफिसमध्ये नेतृत्वाची भूमिका निभावून द्याल. अध्यापन, प्रवास, तंत्रज्ञान, अध्यात्म, कायदा, मीडिया किंवा ट्रेनिंग क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा शुभकारक ठरणार आहे. विदेश प्रवास, सेमिनार किंवा वर्कशॉपमधून तुम्ही नवीन गोष्टी शिकवू शकाल आणि नवीन गोष्टी आत्मसात देखील कराल. नोकरीत बढती किंवा प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत. व्यापाऱ्यांना नवीन करार व ग्राहक मिळणार आहेत. आर्थिकदृष्ट्या गुरु आणि सूर्याचा शुभयोग होत असल्याने धनलाभ संभवतो, पण खर्चही वाढणार आहेत. तेव्हा खर्चावर नियंत्रण ठेवा. शिक्षण, प्रवास, धार्मिक कार्य किंवा कुटुंबियांच्या गरजांवर या आठवड्यात पैसा खर्च होऊ शकतो. सट्टा किंवा जोखीमदार गुंतवणुकीपासून स्वतःला दूर ठेवा. शनिवारी गरिबांना अन्नदान करा. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहण्यास मदत होईल. प्रेम व नातेसंबंधामध्ये प्रामाणिकता व पारदर्शकता आवश्यक असून जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. एकत्र केलेली यात्रा नात्यात आनंद निर्माण करेल. अविवाहितांना मित्रांकडून नवीन प्रस्ताव येऊ शकतात. कौटुंबिक गैरसमज चर्चेतून दूर होतील. ज्येष्ठांचे आशीर्वाद मात्र जेव्हा शक्य होईल तेव्हा घेण्याचा नक्की प्रयत्न करा. आरोग्यदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना पोटाशी संबंधित त्रास किंवा जास्त खाण्यामुळे अस्वस्थता जाणवू शकते. तेव्हा रोज किमान 15 मिनिटे रिकाम्या पोटी चाला आणि सूर्यप्रकाशात सकाळचा अर्धा तास नक्की घालवा. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 3. शुभवार आहे गुरुवार. व धनुराशीसाठी या आठवड्याचा उपाय, येत्या गुरुवारी श्री दत्तगुरूंची पूजा करा आणि रोज घरातून बाहेर पडताना हळदी मिश्रित चंदनाचा तिलक लावा आणि ओम गुरवे नमः या मंत्राचा रोज 12 वेळेला जप करा. शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात शिस्त, नियोजन आणि संयम या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहे. शनी तुमच्या राशीचा स्वामी असल्याने तुम्ही परिश्रम आणि सातत्याने यश मिळवणार आहात.
हा आठवडा दीर्घकालीन उद्दिष्टांची पूर्तता करू शकतो, मात्र त्याकरिता तुम्हाला सर्व शक्तीनिशी तयार राहणं गरजेचं आहे. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळणार असून वरिष्ठांसाठी तुम्ही विश्वासार्ह ठरणार आहात. काहींना प्रमोशनची संधी मिळू शकते. ज्यांनी प्रकल्प किंवा व्यवसायात दीर्घकाळ प्रयत्न केले आहेत त्यांना आता त्याची फलप्राप्ती मिळणार आहे. व्यावसायिकांनी स्थिरतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अचानक बदल किंवा भावनिक निर्णय शक्यतो टाळलेले बरे. मालमत्ता, बांधकाम, बँकिंग किंवा वित्त क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभकारक ठरणार आहे. नवीन नोकरी मिळण्याचे उत्तम योग असून संयमाने त्याला सामोरं जाणं आवश्यक आहे. म्हणजेच नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावलं तर उत्तर देताना संयमाने उत्तर द्या. त्याचा चांगला प्रभाव इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीवर होऊन तुमची नोकरी नक्की होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या शनीच्या शुभ दृष्टिकोनामुळे तुमची आर्थिक बाजू या आठवड्यात मजबूत राहणार असून बचत आणि गुंतवणूक दोन्ही तुम्ही योग्य संतुलन राखाल. पूर्वी अडकलेले पैसे या आठवड्यात मिळू शकतात, परंतु घरगुती खर्चात वाढ होणार आहे. विशेषतः दुरुस्ती किंवा बांधकामावर ह्या आठवड्यात खर्च होऊ शकतो. शक्यतो येत्या शनिवारी शनी महाराजांचं दर्शन घ्या आणि गरिबांना काळे वस्त्र दान द्या. त्यामुळे शनी महाराजांची कृपादृष्टी तुम्हाला प्राप्त होईल व योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुमची वृद्धिंगत होईल. प्रेम व नातेसंबंधामध्ये स्थिरता येऊन जोडीदाराशी प्रगल्भ संवाद साधणं आवश्यक आहे. जुन्या मतभेदांवर तोडगा निघेल. अविवाहितांना कामाच्या ठिकाणी एखाद्याचे आकर्षण वाटू शकते, मात्र भावनेच्या आहार जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. व्यक्तीचा स्वभाव आधी तपासून बघा. कुटुंबात वडीलधाऱ्यांचे आरोग्य थोडं चिंताजनक राहू शकतं, त्याकडे योग्य वेळी योग्य लक्ष द्या. आरोग्यदृष्ट्या मकर राशीच्या जातकांना थकवा, सांधेदुखी किंवा गुडघ्यांचा त्रास या आठवड्यात जाणवू शकतो. योगासनं, चालणं व सातत्यपूर्ण झोपेचा सराव गरजेचा असून मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे काळा किंवा गडद निळा. शुभ अंक आहे 8. शुभवार आहे शनिवार. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी तिळाचे तेल 1 वाटी घ्या आणि त्याच्यामध्ये 1 चमचा काळे तीळ घालून श्री शनी महाराजांना अर्पण करा आणि ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा रोज 11 वेळेला जप करा आणि शक्य होईल तेव्हा काळ्या रंगाचे कपडे परिधान करा. कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा नवीन कल्पना, सामाजिक कार्य आणि आध्यात्मिक उन्नतीचा असून शनी आणि गुरु दोघांचे अनुकूल स्थान तुमच्या विचारांना नवे क्षितिज देणार आहे. तुम्ही आपल्या जीवनात मोठे बदल ह्या आठवड्यात घडवून आणाल. विचारात, नात्यात किंवा जे तुम्ही उद्दिष्ट ठरवले आहे ते पूर्ण करण्याकडे ह्या आठवड्यात तुमचा कल राहील. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी तुमची नवकल्पना आणि आधुनिक दृष्टिकोन सर्वांवर प्रभावशाली ठरेल. तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन, नेटवर्किंग आणि सोशल मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ विशेष शुभकारक ठरणार आहे. तुम्ही टीमला घेऊन पुढे जाण्यात यशस्वी व्हाल. टीमवर्क आवश्यक आहे. स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक व ऑनलाईन कामातून फायदा या आठवड्यात होऊ शकतो. सरकारी किंवा मोठ्या संस्थांमधील नोकरी करणाऱ्यांना सहकार्याकडून विशेष प्रशंसा मिळेल. नवीन प्रकल्प हाती घ्यायचे असल्यास शक्यतो बुधवारी आरंभ करा. आर्थिकदृष्ट्या गुरुच्या दृष्टिकोनामुळे आर्थिक प्रगतीचे नवीन संकेत ह्या आठवड्यात मिळणार आहेत. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो, मात्र खर्च वाढणार आहेत. विशेषतः तंत्रज्ञान, दुरुस्ती किंवा प्रवासावर खर्च ह्या आठवड्यात होऊ शकतो. दानधर्म किंवा सामाजिक कार्यात देखील या आठवड्यात तुम्ही काही पैसे गुंतवण्याची इच्छा तुम्हाला निर्माण होईल, मात्र त्याचं पूर्व नियोजन करा. प्रेम व नातेसंबंधामध्ये नवचैतन्य निर्माण होईल. जोडीदाराला आपल्या स्वप्नांमध्ये जरूर सामील करा. काहींसाठी हा आठवडा प्रेमप्रसंग उघड करण्यासाठी ठरू शकतो. अविवाहितांसाठी मित्रवर्तुळातून चांगला प्रस्ताव येईल. कुटुंबात एकत्र वेळ घालवल्याने नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना मानसिक थकवा व झोपेचा ताण जाणवू शकतो. सतत विचार करणे टाळा. श्वसनाचे व्यायाम करा. ध्यान आणि डिजिटल डिटॉक्स आवश्यक आहे. शनिवारी रात्री आकाशात ताऱ्यांकडे बघत 5 मिनिटे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे निळा. शुभ अंक आहे 4. शुभवार आहे बुधवार व शनिवार. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय ओम नमः शिवाय या मंत्राचा रोज
11 वेळेला जप करा आणि तांब्याच्या तांब्यात रात्री झोपताना पाणी भरून ठेवा व ते सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी प्राशन करा. मीन राशीच्या जातकांना हा आठवडा भावनिक, कलात्मक आणि आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध असा ठरणार असून तुमचा स्वामी गुरु उत्तम स्थितीत आहे. त्यामुळे तुमच्या अंतर्ज्ञानाची ताकद वाढणार आहे. जे काही तुम्ही मनापासून ठरवाल त्यात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची उत्तम साथ या आठवड्यात मिळणार आहे. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने तुमची कल्पकता आणि समजूतदारपणा दोन्ही कामाच्या ठिकाणी उत्तम व प्रभावशाली ठरणार आहेत. शिक्षक, कलाकार, कन्सल्टंट, सल्लागार, आध्यात्मिक मार्गदर्शक आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा शुभकारक ठरणार आहे. वरिष्ठांकडून कौतुक आणि नवीन प्रकल्प मिळतील. कामात थोडी शिस्त आवश्यक आहे. त्याचं योग्य ते नियोजन करा, अन्यथा एखादी संधी तुमच्या हातातून निघून जाऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी अध्ययनात हा आठवडा प्रगतीपथावर नेणारा ठरेल. आर्थिकदृष्ट्या गुरुचा आशीर्वाद असल्याने धनयोग शुभ असून जुन्या व्यवहारातून एखादा फायदा मिळू शकतो. परंतु भावनिक निर्णय घेऊन खर्च वाढवू नका. धार्मिक कार्य, प्रवास किंवा शिक्षणावर या आठवड्यात खर्च होण्याची शक्यता आहे. शक्यतो गुरुवारी पिवळ्या वस्त्रांमध्ये पूजा केल्यास आर्थिक स्थैर्य राहील. म्हणजेच येत्या गुरुवारी मंदिरात जाताना शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. प्रेम व नातेसंबंधामध्ये आत्मीयता वाढणार असून जोडीदारासोबत मानसिक व आध्यात्मिक पातळीवर एकरूपता जाणवणार आहे. अविवाहितांसाठी नवा प्रस्ताव येऊ शकतो. गंभीर नात्यात त्याचे रूपांतर होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मातृप्रेमाचा स्पर्श या आठवड्यात विशेष जाणवेल. आरोग्यदृष्ट्या मीन राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात मनःशांती राखण्यासाठी अतिसंवेदनशीलतेमुळे थकवा किंवा निद्रानाश याचा त्रास होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. पुरेशी झोप घ्या. सकाळी ध्यानधारणा करा आणि समुद्र, नदी किंवा पाण्याजवळ वेळ घालवणे तुम्हाला मानसिक शांती प्रदान करेल. आहारात शक्यतो पिवळ्या रंगाची फळं आणि डाळींचा समावेश करा. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पिवळा, शुभ अंक आहे 3, शुभवार आहे गुरुवार व मीन राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी ओम ब्रीम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि केळीच्या झाडाला पाणी द्या आणि दानधर्म होईल तो करा. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 12 ते 18 ऑक्टोबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. येणाऱ्या आठवड्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना.